नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. 11 मार्चला होणारी जी विज्ञानाचा पेपर आहे सायन्स पार्ट 1, तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ही क्वेश्चन पेपर काय करणार डिस्कस करणार आहे की ज्यावेळेस तुम्हाला कोणी सांगत असतं की 100% हेच प्रश्न येतील, त्यावेळेस त्याच्या मागचा सांगण्याचा अर्थ असा असतो की जर तुम्हाला 10 प्रश्न कोणी सांगत असेल तर त्यातले 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 प्रश्न परीक्षेला येऊ शकतात, मे बी येणारच नाही, असा हा त्याच्यातला रेशो असतो किंवा अंदाज असतो. कोणताही शिक्षक सांगत असताना तुम्हाला 100% एखादी प्रश्न किंवा एखादी प्रश्नपत्रिका येते असं नाही सांगत, तर तुम्हाला अंदाज सांगता येतो आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला बाकीचे जे काही प्रश्न आहेत किंवा बाकीचे जे काही तुम्हाला उत्तरं लिहायचे तर ते लिहिता येतात. तुमच्या अभ्यासाला काय भेटत असते, डायरेक्शन भेटत असते. त्यामुळं आपण 2024 ची क्वेश्चन पेपर डिस्कस करतोय. 24चीच का, तर आयोग बोर्डाचं जे आहे तर 2024च्या प्रश्नपत्रिकामधले काही प्रश्न रिपीट होण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. व्हिडिओ शेवट तुम्ही बघा, काळजीपूर्वक बघा. तर 1 बाय 1 आपण काय करूयात, क्वेश्चन स्टार्ट करूयात सॉल्व्ह करण्यासाठी. पहिल्यांदा ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये पडते त्यावेळेस हे इन्स्ट्रक्शन्स काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. पहिला प्रश्न आहे त्यात, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता हे अल्टरनेटिव्ह जे आहेत तर तुम्हाला लिहायचं कसं आहे, तर स्टार्टिंगला तुम्हाला सेंटेन्स लिहायचं आहे. दिलेलं सेंटेन्स काळजीपूर्वक लिहायचं. द SI युनिट ऑफ हीट इज डॅश डॅश दिलेलं आहे. पहिल्यांदा सेंटेन्स पूर्ण लिहायचं आणि त्यानंतर जे उत्तर आहे तुमचं, या ठिकाणी तुमचं उत्तर आलं पाहिजे. याचं उत्तर ज्यूल आहे, त्यामुळे हे ज्यूल असं लिहिलं तुम्ही तर त्याच्या खाली त्याला अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न सगळ्या प्रश्नासाठी असंच आहे. जेथे जेथे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असतील त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं लिहायचं आहे. शॉर्टकट मारायचं नाही. शॉर्टकट म्हणजे काय, तर डायरेक्टली तुम्ही, आता हे प्रश्न सांगतो तुम्हाला शॉर्टकट कशा पद्धतीचा असतो. वी कॅन सी द सन इव्हन वेन इट इज लिटल बिलो द हॉरिझन बिकॉज ऑफ, कशामुळं आपल्याला हे होतं दिसतं असं, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग आता उत्तर लिहिताना डायरेक्ट बी असं नाही करायचं किंवा डायरेक्टली रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं लिहिलं तरी चालतं, परंतु वाक्य पूर्ण लिहा. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं लिहा आणि मग त्याला अंडरलाईन करा. अशा पद्धतीचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. हे लिहू नका, बी ऑप्शन लिहू नका. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचं अल्टरनेटिव्ह आहे, डॅश डॅश इज द फंडामेंटल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ह्याचं काय उत्तर असणार आहे, तर ह्याचं ऑप्शन ए उत्तर असणार आहे. ऑप्शन ए, COOH. चौथा प्रश्न, याच्या पहिल्या प्रश्नामधला चौथा जो आहे सब क्वेश्चन, इन सिम्पल मायक्रोस्कोप लेन्सेस युज्ड. कशासाठी यूज केलं जातं सिम्पल मायक्रोस्कोप लेन्सेस, कशासाठी यूज होतो, तर त्याचं उत्तर आहे कॉन्व्हेक्स. डी ऑप्शन याचं उत्तर आहे. सविस्तर उत्तर लिहायचे कंप्लीट सेंटेन्समध्ये आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन डॅश डॅश प्रोसेस अ लेअर ऑफ मॉल्टन टीन इज डिपॉझिटेड ऑन मेटल्स. मग याचं उत्तर आहे टिनिंग. सेकंड ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे, टायनिंग म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी काय आहे, आन्सर द फॉलोइंग्स. 5 प्रश्न आहेत, त्या 5 पैकी 5 प्रश्न लिहायचे, प्रत्येकी 1 मार्काचा प्रश्न आहे. मग त्यातला पहिला प्रश्न आहे, राईट द नेम ऑफ द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज. त्याचं उत्तर सांगत असताना सगळ्यात स्मॉलेस्ट साईजचं कोणता ऑटम आहे, तर ऑटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साईज, तर ते आहे हेलियम. हे जे आहे तर ते हेलियम नावाचं जे काय म्हणतो त्याला स्मॉलेस्ट साईजचा ऑटम आहे, तर ते कोणता आहे, हेलियम आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, CaCO3. अशा पद्धतीचं याचं उत्तर येईल. तिसरा आहे, राईट द यूज ऑफ काय ते कॅलरीमीटर. कॅलरीमीटरचं यूज काय ते तुम्हाला सांगायचं आहे. राईट द यूज ऑफ कॅलरीमीटर, तर त्याचं यूज कसं सांगणार, तर द स्पेसिफिक हीट. ह्याच्यामधून काय 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 मेजर केलं जातं, तर हीट मेजर करण्याचं हे काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला म्हणतो आपण कॅलरीमीटर यूज फॉर द स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन मेजर्ड युजिंग द मिक्सिंग मेथड. कोणत्या मेथडने यूज करतो आपण, मिक्सिंग मेथडने आपण काय करत असतो, हीट काउंट करत असतो, हीट मेजर करत असतो. कशाच्या आधारे, कॅलरीमीटरच्या आधारे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द हायड्रोकार्बन फ्रॉम द गिवन इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. हे जे दिलेले इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे ह्याच्या आधारावरून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की काय दिलेलं आहे. तर त्याच्या आधारावर आपल्याला सांगता येतं ह्याचं जे उत्तर आहे, तर ते काय उत्तर आहे, तर इथेन जे म्हणतो आपण त्याला, तर हे इथेनचं स्ट्रक्चर आहे. इथेन स्पेलिंग बघा, ETHAN, इथेनचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मॅच द कॉलम. आता हे कॉलम मॅच करायचे तुम्हाला. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, तर काय आहे याचं उत्तर, 1.2.
1.33 हे ह्याचं उत्तर असणार आहे. ह्याच्या समोर उत्तर लिहायचं, असं रेषा वगैरे मारत बसायचं नाही, समोर उत्तर लिहून टाकायचं. त्याचं काय असणार आहे याचं उत्तर? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, उत्तर आहे त्याचं 1.33, ऑप्शन नंबर सी. आता पुढचा प्रश्न आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी टू, म्हणजे आपल्याला किती लिहायचे आहेत? 2 सायंटिफिक रिझन आहेत, प्रत्येकी किती मार्क असणार आहेत? 2 मार्क आहेत, म्हणजे टोटल हा 4 मार्काचा प्रश्न आहे. दिलेत ऑप्शन आपल्याला, दिलेत 4, तर त्यापैकी आपल्याला 2च लिहायचे. तर पहिलं आहे, वेन द गॅस फॉर्म्स अँड हिटिंग लाइमस्टोन, लाइमस्टोन म्हणजे चुनखडी, लाइमस्टोन इज पास्ड थ्रू फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर, द लाईम वॉटर टर्न्स मिल्की, म्हणजे जे लाईम वॉटर आहे, लाइमस्टोन आहे, ह्याला जर हिट दिलं है ना, फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर, देन लाईम वॉटर टर्न्स, तर लाईम वॉटरचा कलर कसा होतो? मिल्की कलर होतो. त्याचं कारण सांगायचं आहे. तर त्याचं कारण काय आहे बघा, सांगत असताना कसं लिहिणार? वेन लाईमस्टोन हिटेड, ज्यावेळेस लाईमस्टोन हिट करतो आपण, त्यावेळेस काय होतं? कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड काय होतो? तयार होतो. काय तयार होतो? कॅल्शियम ऑक्साईड, म्हणजे CaCO3 आणि CaO कॅल्शियम ऑक्साईड, म्हणजे काय फॉर्म होतं याच्यातून? तर CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड CO2 हा काय होतो? फॉर्म होतो, तयार होतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड आणि गॅस पास होतो थ्रू फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटरमधून ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड गॅस हा प्रवास करत असतो, पास होत असतो, त्यावेळेस द सोल्युशन टर्न्स मिल्की, आणि ते जे सोल्युशन आहे ना, जे वॉटर आहे, लाईम वॉटर आहे ना, त्याचा कलर कसा होतो? मिल्की होतो. कशामुळं? तर द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट विच इज इनसोल्युबल इन वॉटर, कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर ते पाण्यामध्ये विघटनशील नाही, त्याच्यामुळं कसला कलर येतो लाईम वॉटरला? तर मिल्की कलर येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे, तर टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सॉलिनाइड, 2च प्रश्न लिहायचे आपल्याला. दुसरा प्रश्न बघूत आपण, तर याचं उत्तर कसं लिहिणार तुम्ही? तर बघा, टंगस्टन मेटल जे आहे ते यूज करतो आपण कशासाठी? सॉलिनाइड टाईप कॉईल म्हणून, है ना, बल्बमध्ये वगैरे जे असते, इलेक्ट्रिक बल्बमध्ये, त्याला आपण एक छोटीशी तार असते अशी, तर ती जी तार असते ते टंगस्टन स्टील पासून बनलेली असते. तर का त्याचं कारण लिहायचं? तर हे जे असतं, तर ह्याचं जे इलेक्ट्रिक बल्ब असतो, ऑपरेट अंडर द प्रिन्सिपल ऑफ द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक बल्ब जो असतो तर ते कशाच्या आधारावरती काम करत असतं? इलेक्ट्रिक करंटच्या आधारावरती काम करत असतं. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बल्ब सॉलिनाइड टाईप कॉईल हॅज अ व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट, ह्याचा जे मेल्टिंग पॉईंट असतो, तो खूप हाय असतो, HIGH हाय असतो, आणि ते रेजिस्टन्स सुद्धा करत असतं, विरोध सुद्धा करत असतं. आणि द सॉलिनाइड टाईप कॉईल ऑफ द लाईट बल्ब बिकम्स हिटेड टू हाय टेम्परेचर, अप टू किती टेम्परेचर लागतं त्याला, किंवा किती टेम्परेचरवरती ते टिकून राहतं? तर 3400 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवरती सुद्धा ते काम करत असतं. अँड बिगिन टू शाईन वेन करंट इज डिलिव्हर्ड थ्रू, ज्यावेळेस एवढं टेम्परेचर त्याला भेटतं त्यावेळेस ते लाईट अप होतं, आणि त्यामुळे त्या बल्बमधून काय होतं? उजेड आपल्याला पाहायला भेटत असतो, प्रकाश पाहायला भेटत असतो, लाईट पाहायला भेटत असतो. कुठलेही 2 सॉल्व्ह करायचे आहेत, त्यामुळं तुम्ही 2 सॉल्व्ह करा. तिसरा आपण क्वेश्चन बघूयात. ऑन एक्सपोजर टू एअर सिल्वर आर्टिकल टर्न्स ब्लॅकिश आफ्टर सम टाइम, म्हणजे सिल्वर जे आहे तर त्याला थोडा वेळ जर हवेच्या संपर्कामध्ये ठेवलं तर त्याचा कलर कसा होतो? ब्लॅकिश कलर होतो. ठीक आहे. म्हणजे कशामुळे होतो त्याचं कारण सांगायचं. काय कारण असणार आहे त्याला? तर त्याला कारण तुम्ही सांगा. तर त्याचं पहिलं कारण येतं काय? तर सिल्वर आर्टिकल जे आहे ना ते ब्लॅकिश टर्न होतं. का? तर दिस इज बिकॉज सिल्वर अंडरगोज करोजन विथ एक्सपोज्ड टू एअर कंटेनिंग, हवेच्या संपर्क ज्यावेळेस एअरच्या संपर्कामध्ये येतो ते त्याचं काय होतं? करोजन होतं. कशामुळं? हायड्रोजन लक्षात ठेवा, हायड्रोजन सल्फाईडमुळे त्याचं करोजन होतं, आणि त्यामुळं हे जे सिल्वर आहे तर ते त्याचा कसं कलर होतो? ब्लॅकिश कलर होतो. ठीक आहे. सिल्वर रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सल्फाईड, आणि हायड्रोजन सल्फाईड सोबत त्याची रिॲक्शन होते, आणि इन द एअर टू फॉर्म अ लेअर ऑफ सिल्वर सल्फाईड, त्याच्यावरची कोणती लेअर तयार होते? सिल्वर सल्फाईडची लेअर तयार होते, आणि त्यामुळं सिल्वरला कसा कलर येतो? ब्लॅकिश कलर या ठिकाणी पाहायला भेटत असतो. 3 पैकी 2 लिहायचे होते, आपण 3ही बघितले. आता हा तिसरा जो प्रश्न आहे बी मध्ये, तर आन्सर द फॉलोइंग एनी 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. टोटल 6 मार्काचा हा प्रश्न आहे, आणि 3 सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. त्याच्यातला पहिला आहे, स्टेट डोबेनायर्स लॉ ऑफ ट्रायोड. डोबेनायरचे जे त्रिका आहेत त्या त्रिका किंवा ट्रायोड जे आहे तर त्यांचं तुम्हाला लॉस सांगायचा आहे, आणि एक एक्झाम्पल त्याचं द्यायचं आहे. तर डोबेनायरच्या त्रिकांचे जे दिलेले आहे नियम, तर तो काय नियम आहे? तर तो नियम सांगत असताना तुम्हाला सविस्तर या ठिकाणी लिहायचा आहे. तर तो नियम बघा. आता ते पहिले शास्त्रज्ञाची ओळख सांगावी लागेल तुम्हाला. 1817 तो कुठल्या देशाचे होते? जर्मन सायंटिस्ट होते. त्यांचं नाव काय होतं? डोबेनायर्स. ठीक आहे. त्यांनी काय प्रपोज दॅट प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंटची जी प्रॉपर्टी आहे, मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत, दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर कनेक्टेड, आणि ते एलिमेंटची प्रॉपर्टी जे आहे ते कनेक्टेड आहे
टू ॲटॉमिक मासेस. कशाशी कनेक्टेड आहे? कनेक्टेड आहे ते ॲटॉमिक मासेसची ते कनेक्टेड आहेत. ठीक आहे. ही डिफाईन ट्रायोड्स ॲज अ ग्रुप, आणि त्यांनी जे ट्रायोड्स आहेत तर तिघांचा ग्रुप दिलेला आहे, 3 मूलद्रव्यांचा ग्रुप दिलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलं पुढं? 3 एलिमेंट्स विथ कम्पेरेबल केमिकल प्रॉपर्टीज. या तिघांमध्ये कम्पेरेबल काय केमिकल प्रॉपर्टीज आहेत. आणि पुढे जाऊन ते काय म्हणतात की he grouped the 3 elements in a triad which increasing atomic mass and found that the middle element's atomic mass was approximately equal to the mean of other two. हे जे 2 एलिमेंट आहेत, ह्या 2 एलिमेंटच्या अवरेज जे प्रॉपर्टी आहे किंवा मास आहे, ॲटॉमिक मास, ह्या मधल्या एलिमेंटचं असणार आहे. त्याच्यातलं एक एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं आहे. एक्झाम्पल देत असताना तुम्ही कोणतं एक एक्झाम्पल देऊ शकता डोबेरेनरच्या त्रिकांमधलं कोणतं. इथं मी सांगत तुम्हाला एक्झाम्पल, लिथियम असेल, त्याच्यानंतर सोडियम, त्यानंतर आहे तुमचं सोडियमचं जे फॉर्म्युला आहे तर Na आहे, लिथियम आहे, सोडियम आहे आणि शेवटी पोटॅशियम आहे. या तिघांचं जे डोबेरेनर त्रिकोणी दिलेलं आहे तर यांचं जे ॲटॉमिक मास आहे ह्या दोघांचं, ह्या अवरेज कसं आहे? सोडियमच्या तुलनेत आहे. मग लिथियमचं किती ॲटॉमिक मास? 6.9. त्यानंतर कशाचं? सोडियमचं आहे 23.0 आणि पोटॅशियमचं आहे 39.1. अशा पद्धतीचं ग्रॅम किंवा मॉलमध्ये आपण ते सांगू शकतो. ठीक आहे. हे झालं डोबेरेनरच्या त्रिकांचा लॉ आणि एक एक्झाम्पल. ठीक आहे. सेकंड आहे आयडेंटिफाय द फिगर अँड एक्सप्लेन इट्स यूज. दिलेली फिगर आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याचं यूज सांगायचं आहे. मग ही जी दिलेली फिगर आहे कशाची आहे? तर ही फिगर आहे डायरेक्ट करंट जनरेटरची हे काय आहे? फिगर आहे. ठीक आहे. मग याचं यूज काय आहे? तर DC मतलब डायरेक्ट करंट जनरेटर कन्वर्ट्स. हे काय कन्वर्ट करतं? मेकॅनिकल एनर्जी आहे तर तिला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करायचं काम करतं. कोणतं? DC जनरेटर म्हणतो आपण. त्याच्यानंतर DC जनरेटर यूज टू पॉवर स्टेबल करंट जनरेटर्स, म्हणजे जे जनरेटर्स आहेत, त्याच्यानंतर बूस्टर्स आहेत, त्याच्यानंतर जे आर्क लॅम्प आहेत, यांच्यामध्ये पॉवर जनरेटर म्हणून काम करत असतं किंवा स्टेबल करण्यासाठी, पॉवर स्टेबल करण्यासाठी ते काम करत असतं. पॉवर स्टेबल करण्यासाठी व्होल्टेज, त्यानंतर जे व्होल्टेज असतं ते व्होल्टेज हाय आणि लो याच्यामध्ये काय करत असतं? मेंटेन ठेवण्याचं काम करत असतं, कंपन्सेट करत असतं. त्याच्यासाठी आपण यूज करत असतो. म्हणजे हे 3 युजेस आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत. आकृतीला नाव दिलं आणि त्याचा उपयोग सांगितला. आता पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय सॅटेलाइट लॉन्च व्हेकल? नेम एनी वन इंडियन सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आता हे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे काय आणि एक नाव सांगायचं तुम्हाला सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं. बघा, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SLV इज अ टाईप ऑफ रॉकेट डिझायनिंगचं एक टाईप आहे. ते काय करतं? टू ट्रान्सपोर्ट सॅटेलाइट्स इन टू स्पेस, म्हणजे जमिनीवरून म्हणजे पृथ्वीवरून स्पेसवरती ते सॅटेलाइट्स काय करत असतं? ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करत असतं. पोझिशनिंग देम इन टू स्पेसिफिक ऑर्बिट, आणि अवकाशामध्ये एखाद्या स्पेसिफिक ऑर्बिटवरती त्याला पोझिशनिंग देण्याचं काम करतं. देम इन टू ऑर्बिट अराउंड द अर्थ, पृथ्वीच्या भोवती. SLVs आर क्रुशियल फॉर डिप्लॉईंग सॅटेलाइट्स फॉर व्हेरियस ॲप्लिकेशन्स. आता हे जे सॅटेलाइट्स आहेत ते खूप वेगवेगळ्या उपयोगासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ कशासाठी आपण वापरत असतो? कम्युनिकेशनसाठी सॅटेलाइट वापरत असतो. त्यानंतर नेव्हिगेशनसाठी यूज करत असतो. त्यानंतर अर्थ ऑब्झर्वेशन EARTH, अर्थ ऑब्झर्वेशनसाठी सुद्धा आपण या प्रकारचे सॅटेलाइट वापरत असतो. जमिनीवरून म्हणजे पृथ्वीवरून आपण अवकाशामध्ये सॅटेलाइट सोडत असतो. ठीक आहे, SLVच्या माध्यमातून. आणि ह्या सॅटेलाइटचा वापर काय होतो? कम्युनिकेशनसाठी होतो, नेव्हिगेशनसाठी होत असतो. त्याच्यानंतर तुमचं अर्थ ऑब्झर्वेशनसाठी याचा वापर केला जातो. आता पुढचा प्रश्न आहे त्याच्यातच, नेम एनी वन इंडियन सॅटेलाइट. आता एक सॅटेलाइटचं नाव सांगायचं. त्याच्यामध्ये सांगता येतं आपल्याला कोणतं? पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आपण सांगता येते. शॉर्टमध्ये लिहितोय मी, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. हे कोणी डेव्हलप केलेलं? बाय इस्रोने हे डेव्हलप केलेलं. इस्रोचं लॉंग फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया. हे इस्रोचं लॉंग फॉर्म आलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं. याच्या रिलेटेड तुम्हाला विक्रम साराभाई यांची माहिती लक्षात ठेवायची, जी पुस्तकामध्ये तुम्हाला एका बॉक्स टाईपमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला किती ह्याच्यातले फक्त 2च प्रश्न सोडवायचे आहेत. मग त्यामुळे आपण 2 प्रश्न बघितलेले, बघा एकदा बघूया. क्वेश्चन नंबर 3 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडायचे. तर 3 प्रश्न आपण डिस्कस केले. तर चौथा प्रश्न आहे, तर व्हॉट इज फ्री फॉल वेन इट पॉसिबल. फ्री फॉल म्हणजे काय आणि ते कधी पॉसिबल आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मग फ्री फॉलची पहिले तुम्हाला डेफिनेशन सांगावी लागेल. फ्री फॉल म्हणजे काय आणि त्यानंतर ते कधी शक्य आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. मग बघूयात आपण फ्री फॉल म्हणजे काय. तर फ्री फॉल जे आहे तर फ्री फॉल सांगत असताना तुम्हाला काय? द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट अंडर इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इज कॉल्ड फ्री फॉल्स. याचा अर्थ काय होतो फ्री फॉलचा? बघा, द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट अंडर द
अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इज कॉल्ड फ्री फॉल. मग आता फ्री फॉलचं कधी पॉसिबल होतं फ्री फॉल, तर हे व्हॅक्यूम ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी पॉसिबल आहे. बघा, फ्री फॉल इज ओनली कन्सिवेबल इन द absence ऑफ द एअर ऑर व्हॅक्यूम किंवा जिथं एअरचं अब्सेन्स आहे, एअर अवेलेबल नाही अशा ठिकाणी फ्री फॉल होत असतं. ठीक आहे. जर आपण एखादा बॉल आहे आणि एक पीस आहे, कशाचं पंख असेल, पक्षाचं पंख असेल, ते जर दोन्ही एकाच वेळेस हवेत सोडलं तर त्यावेळेस कोणतं अधिक पडतं खाली जमिनीवर, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. हेच फ्री फॉलचं उदाहरण आहे. पुढचं आहे क्वेश्चन, द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज 20 सेंटीमीटर, व्हॉट इज इट पॉवर. आता हे तुम्हाला एक फॉर्म्युला आहे, तर त्या फॉर्म्युल्याच्या आधारावरती हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. काय फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवता आला पाहिजे. P इज इक्वल टू 1/F इन ब्रॅकेट M. या फॉर्म्युल्याच्या आधारावरती तुम्हाला हे सॉल्व्ह करता येतं. मग याच्यामध्ये M दिलेलं आहे ना, मग M आता हे जे मीटरमध्ये दिलेलं असतं तुम्हाला, तर त्याला कन्व्हर्ट करायचं असतं, सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे ना, तर त्यामुळे तुम्हाला मीटरमध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं. 0.2 मीटर असं हे येतं त्या आता दिलेल्या फॉर्म्युला म्हणजे हा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू 1/F इन ब्रॅकेट M. हे फॉर्म्युलामध्ये टाकून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं असतं. त्याचं उत्तर 5 मीटर एवढं येतं. ठीक आहे. आपण ऑलरेडी 3 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. व्हिडिओ मोठा होते त्याच्यामुळे आपण थोडं फास्ट घेऊया आता. तर तिसरा क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. किती मार्काला? 15 मार्काला. म्हणजे 3 मार्काला एक प्रश्न आहे. 3 15 होते तिथं. 15 मार्काचा हा मोठा प्रश्न आहे. तर आता आपण ह्याच्यातले 5 प्रश्न डिस्कस करूयात. सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन अँड कम्प्लीट द फॉलोइंग पॅरेग्राफ. आता हा पॅरेग्राफ तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. तर ह्याचे उत्तर मी तुम्हाला दिलेले कंसामधले शब्द आहेत है ना, इन ब्रॅकेट अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, तर ते यूज करायचे आहेत आपल्याला उत्तर सांगत असताना. मग काय होतं उत्तर याचं, ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर क्लासिफाईड इनटू. कशामध्ये क्लासिफाईड केलेलं आहे? 4 ब्लॉक्समध्ये. 4 ब्लॉक्स. ग्रुप 1 अँड 2 एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन यस ब्लॉक. कोणत्या ब्लॉकमध्ये? यस ब्लॉकमध्ये. ठीक आहे. इथं ऑप्शनमध्ये कंसामध्ये दिलेले तेच आपण इथं यूज करतो. अँड ऑल दीज एलिमेंट्स आर मेटल एक्सेप्ट हायड्रोजन. ग्रुप 13 to 18 एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन पी ब्लॉक. कोणत्या ब्लॉकमध्ये आहेत हे? पी ब्लॉकमध्ये. दिस ब्लॉक कंटेन्स मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट्स. ग्रुप 3 to 12 एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन डी ब्लॉक. ठीक आहे. आणि पुढचा आहे, अँड ऑल द एलिमेंट्स आर मेटल्स. इथं काय येईल? मेटल्स एलिमेंट्स फ्रॉम शोन ॲट द बॉटम ऑफ द एअर पिरियडिक टेबल दॅट इज लॅन्थेनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड्स constitute डॅश डॅश. इथे येणार एफ ब्लॉक. कुठल्या ब्लॉकमध्ये आहे ते? एफ ब्लॉक. BLOCK. एफ ब्लॉकमध्ये. अँड ऑल 3 एलिमेंट्स आर मेटल. हे 3 एलिमेंट्स जे आहेत ते कसे आहेत? मेटल आहेत. अशा पद्धतीचा हा 3 मार्काचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनला कोणते गोष्टी आहेत की जे अफेक्ट करत असतात, कोणते फॅक्टर्स आहेत की ते अफेक्ट करत असतात. तर त्याला 4 फॅक्टर्स आहेत आणि एक्सप्लेन एनीवन. त्याच्यातला एक तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. तर फॅक्टर्स कोणते सांगता येईल आपल्याला? नेचर ऑफ रिॲक्टंट आहे. त्याच्यानंतर कॅटलिस्ट आहेत. कॅटलिस्ट सांगता येतं आपल्याला. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. पुढचं एक सांगायचं झालं तर साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगता येतं. याच्या 4पैकी एकच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे डिटेलमध्ये आहे ना, तर ते करता आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 ह्याच्यातलंच काय आहे, टोटल 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे त्याच्यामध्ये. तर दिलेली डायग्राम काय करायचे तुम्हाला? ऑब्झर्व करायचे. ऑब्झर्व फॉलोइंग डायग्राम अँड ऑब्झर्व फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेले प्रश्न सॉल्व्ह करायचे. मग आता बघा 1 बाय 1 आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. डायग्राम एकदा ऑब्झर्वेशन करा व्यवस्थित, त्यानंतर याची उत्तर आपण या ठिकाणी बघूयात. 3 मार्काचा प्रश्न आहे हा. पहिला आहे, व्हॉट डज द ग्राफ रिप्रेझेंट. हा ग्राफ काय रिप्रेझेंट करतो? तर याचं उत्तर येईल, द ग्राफ रिप्रेझेंट्स द लॅटेंट हिट. काय दर्शवतो हा ग्राफ? लॅटेंट हिट दर्शवत असतो हा ग्राफ. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट डज द लाईन AB रिप्रेझेंट. तर ही जी लाईन AB आहे, ही लाईन AB काय दर्शवते? तर लाईन AB रिप्रेझेंट द कन्व्हर्सेशन ऑफ आईस इंटू वॉटर. हे ना, वॉटरचं कन्व्हर्जन जे आहे ते दर्शवत असतं. आईस इंटू वॉटर कन्व्हर्जन दर्शवणारा पॉईंट कोणता आहे? A आणि B. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डज द लाईन BC रिप्रेझेंट. ही जी लाईन आहे B आणि C असं वर गेलेली, ही लाईन काय दर्शवते ते सांगायचं आहे. तर लाईन BC रिप्रेझेंट द राईज इन टेम्परेचरमध्ये जे वाढ होत असते तर ते दर्शवण्याचं काम करतं. राईज इन टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम
कुठून कुठेपर्यंत 0 to 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जे वाढत चाललेलं तापमान आहे 0 पासून 100 पर्यंत ते दाखवण्याचं काम करतं लाईन BC. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय ऑब्झर्विंग द गिवन फिगर. आता ही जी दिलेली फिगर आहे ही फिगर ऑब्झर्व करून तुम्हाला काय करायचं आहे की खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. ऑब्झर्वेशन केलं असेल तर आपण उत्तर बघूया डायरेक्टली. तर उत्तर अशी आहे त्याचं, तर नेम ऑफ द डिफेक्ट. आता हा डिफेक्टचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. काय डिफेक्ट आहे हा? मायोपिया या डिफेक्टचं नाव आहे मायोपिया. ठीक आहे. आणि इकडं कोणतं डिफेक्ट असणार आहे? हायपर मायोपिया किंवा हायपरमेट्रोपिया सांगता येतं. मायोपियामध्ये नियर साइटाइडनेस असतं, नियर साइटाइड म्हणजे निकट दृष्टी म्हणतो आपण त्याला. आणि इथं असतं हायपर मेट्रोपिया म्हणजेच ह्याला फार साइटाइडनेस म्हणतो आपण, म्हणजे दूरदृष्टीपणा. ठीक आहे. पोझिशन ऑफ द इमेज, कुठं असते ही इमेजची पोझिशन? इन फ्रंट ऑफ द, याची कुठं असते? इन फ्रंट ऑफ द रेटिना, आणि याचं बिहाइंड द रेटिना आणि याचं असतं इन फ्रंट ऑफ रेटिना. ठीक आहे. त्यानंतर पुढचं लेन्सेस यूज टू करेक्ट द डिफेक्ट. आता हे लेन्स आहे ना, करेक्ट करण्यासाठी कोणता लेन्स वापरतो आपण? तर याच्यासाठी वापरू शकतो आपण कॉन्केव्ह लेन्स, आणि याच्यासाठी आपण वापरतो कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो. ठीक आहे. हे होता तुमचा प्रश्न चौथा. ठीक आहे. पाचवा प्रश्न आहे राईट एनी 3 जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक बॉन्ड. आता आयनिक बॉन्डचे तुम्हाला प्रॉपर्टीज लिहायचे. 5 प्रश्न सोडवायचे तुम्हाला. आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न दिलेला आहे ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. न्यूटनचा तुम्हाला ग्रॅव्हिटेशन लॉ सांगायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इफ द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज इज ट्रायप्लेड हाऊ विल बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम चेंज. ठीक आहे. तिसरा आहे व्हॉट विल हॅपन टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इफ मास ऑफ वन ऑफ द ऑब्जेक्ट इज डबल. हे तुम्हाला ह्या वरच्या डायग्रामच्या आधारावरती हे सॉल्व्ह करायचं आहे. 1 बाय 1 तुम्ही काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. त्याच्यामध्ये सोल्युशन आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ठीक आहे. पुढचा आहे द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट. हे सुद्धा तुम्हाला सोल्युशन करायचं आहे. तर त्याचं उत्तर येतं तुमचं, मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो फायनल आन्सर. तर त्याचं फायनल आन्सर येतं 23 hours 54 minutes याचं उत्तर येतं. ठीक आहे. पुढचं आहे व्हॉट इज द सॉलिनाइड, ड्रॉ अ नीट डायग्राम अँड नेम इट्स व्हेरिएट्स कंपाऊंड. आता तुम्हाला सॉलिनाइडचं डायग्राम काढायचं आहे आणि त्यांना तुम्हाला काय करायचं आहे? नाव द्यायचे आहेत. मग पहिले लिहायचं आहे तुम्हाला सॉलिनाइड म्हणजे काय? सॉलिनाइड. तर तुम्हाला सॉलिनाइड सांगत असताना आपण त्याची पहिली डायग्राम काढू. अशी डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. ठीक आहे. थोडीफार प्रमाणामध्ये आपण काय करूयात? ट्राय करूयात डायग्राम काढायचा. ठीक आहे. अशा पद्धतीचं डायग्राम असतं हे असं या ठिकाणी. ठीक आहे. पुढं मग इथं अशा पद्धतीनेच तुम्हाला हे काढावं लागतं. मग इथं तुमचं येतं हे कॉईल अशा पद्धतीचं कॉईल असतं आणि हे कॉईल या पद्धतीने इथं जॉईंट केलेलं असतं. ठीक आहे. ह्याला म्हणतो आपण सॉलिनाइड. इथं प्लस, इथं थोडं गॅप असतो आहे ना, इथं गॅप असतो इथं. अशा पद्धतीनं तुम्हाला हे डायग्राम काढायचे आहे आणि त्यांना नाव द्यायचे. इथं मायनस, इथं स्विच असतं, त्या ठिकाणी स्विच म्हणू आपण. ठीक आहे. आणि हे या पद्धतीने तुम्हाला इथं असं एक तुम्हाला काय करावं लागतं? कॉईल करावं लागतं. ठीक आहे. पुढं आपण ह्याचं सांगता येतं आपल्याला काय, तर हे दोन्ही साईडला असतं अशा पद्धतीचं, दोन्ही साईडला पुस्तकामध्ये असतील हे डायग्राम. आपण डायग्रामचा एक व्हिडिओ बनवला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आपल्याकडे सॉफ्टवेअर वगैरे नाही एवढं अपडेट आहे, त्यामुळे इकडे काढता येणार नाही. नाव देताना ह्याला काय नाव देणार? मॅग्नेटिक लाईन्स. हे कोणते आहेत? मॅग्नेटिक लाईन्स आहेत ह्या, जे आपण ड्रॉ केलेल्या आहेत त्या. त्यानंतर हे मधलं जे आहे गोल, तर हे आहे सॉलिनाइड म्हणतो आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे नॉर्थ आणि हे साऊथ. अशा पद्धतीने तुम्हाला हे काढायचं होतं आणि त्याला नाव द्यायची होती. किती मार्काला होतं? 3 मार्काला. आणि सॉलिनाइडचं मिनिंग काय हे सुद्धा सांगायचं होतं तुम्हाला. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न काय आहे? तर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. आता इथे तुम्हाला एक हा प्रश्न झाला, त्याच्यानंतर हा दोन प्रश्न दिले, त्या दोन्हीपैकी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आणि तो क्वेश्चन काय आहे ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला काय होईल? सोपं जाईल. तो अभ्यास करून जावा. ठीक आहे. पुढचा काय क्वेश्चन आहे? ऑब्झर्व द गिव्हन डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ही दिलेली डायग्राम आहे तर ते ऑब्झर्व करायचे आणि क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. कोणते क्वेश्चन्स आहेत? त्याच्यात 5 क्वेश्चन दिलेले आहेत. 1 2 3 4 5. तर पहिला क्वेश्चन आहे नेम द प्रोसेस शोन इन द फिगर. आता फिगरमध्ये दिलेली प्रोसेस काय आहे तर ती तुम्हाला लिहायची. काय प्रोसेस आहे ही? डिस्पर्शन ऑफ लाईट. कोणती आहे? डिस्पर्शन ऑफ लाईटची ही फिगर आहे. नेम द कलर दॅट डेव्हिएट्स द मोस्ट. कोणता कलर जास्त डेव्हिएट होतो? तर व्हायोलेट कलर जो आहे, व्हायोलेट कलर काय होतो? जास्त डेव्हिएट होतो. नेम द कलर दॅट डेव्हिएट ॲट लिस्ट. सगळ्यात कमी कोणता आहे? रेड कलर डेव्हिएट होतो, म्हणजे विचलन होतं त्याचं. आणि नेम एनी वन फिनॉमिना इन द नेचर विच इज बेस्ड ऑन अबाउट प्रोसेस. काय फिनॉमिना आहे? तर कोणता फिनॉमिना? तर काय तयार होतं त्याच्यापासून?
रेनबो तयार होतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 7 रंग. डिफाईन स्पेक्ट्रम. आता स्पेक्ट्रम डिफाईन करायचं. काय असतं स्पेक्ट्रम म्हणजे? अ स्पेक्ट्रम इज अ बँड ऑफ कलर्स. कलरचा काय असतो? हा बँड असतो. स्पेक्ट्रम म्हणजे काय? कलरचा बँड असतो. बँड ऑफ कलर, COLOURS, colors as seen in rainbow, produced by the separation of components of light by their different degrees of refraction according to the wavelength. वेवलेंथ जी आहे त्या वेवलेंथच्या अकॉर्डिंग हे जे रिफ्रॅक्शन आहे कशाचं, लाईटचं, ते होत असतं आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो? स्पेक्ट्रम म्हणत असतो, प्रिझम वगैरे. ठीक आहे, हे होतं तुमचं क्वेश्चन नंबर 5 पहिला. 2 आहेत, 5 मार्काचा प्रश्न आहे हा, त्यातले एक सोडायचा आहे. पहिला बघितला आपण, आता हाही दुसरा बघू, लवकर होतो म्हणून बघायचा आहे. जास्त जर मोठा असता तर आपण काय केलं असतं, थोडं स्किप केलं असतं. लवकर होतो कारण व्हिडिओ छोटामध्ये आपल्याला जास्त माहिती घ्यायची. ऑब्झर्व द डायग्राम गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ही डायग्राम एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचे आहेत, प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. मग काय म्हणतं, नेम द रिॲक्टंट इन द रिॲक्शन. रिॲक्शन मध्ये ह्या वरची जी अभिक्रिया आहे ना, ऍक्शन जे आहे, रिॲक्शन जे आहे, त्याच्यातले तुम्हाला रिॲक्टंटचे नाव द्या. द रिॲक्टंट्स आर ॲसिटिक ॲसिड अँड सोडियम कार्बोहायड्रेट्स आहेत. म्हणजे काय काय ह्याच्यामध्ये? ॲसिटिक ॲसिड CH3COOH अँड दुसरं काय आहे? सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेटचं काय आहे? Na2CO3. हे 2 रिॲक्टंट आहे त्याच्यामध्ये. पुढचं आहे विच गॅस कम्स आउट ॲज काय हे इफ्युरन्सेस इन द बिगर टेस्ट ट्यूब. कोणता गॅस प्रोड्यूस होतो याच्यामधून? तर CO2, कार्बन डायऑक्साईड यातून प्रोड्यूस होतो. व्हॉट इज द कलर चेंज इन द लाईम वॉटर. लाईम वॉटर, आता ह्याच्यावरती ऑलरेडी एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, लाईम वॉटरवरती गिव्ह रिझनमध्ये. व्हॉट इज द कलर ऑफ, याच क्वेश्चन पेपरमध्ये, व्हॉट इज द कलर ऑफ चेंज इन लाईम वॉटर. लाईम वॉटरमध्ये काय चेंज, कशामुळे चेंज होतं? तर when कार्बन डायऑक्साईड गॅस इज पास थ्रू द लाईम वॉटर. ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड गॅस लाईम वॉटरमधून पास होतो त्यावेळेस तो त्याचा चेंजेस कशा होतात, कसे चेंज होते? तर मिल्की कलर होतो त्याचा, मिल्की कलर होतो त्याचा. ऑर क्लाउडी ड्यू टू फॉर्मेशन ऑफ, काय कशामुळं कलर होतो हा? तर फॉर्मेशनमुळे. कोणाच्या फॉर्मेशनमुळे? तर कॅल्शियम कार्बोनेट. देअरफॉर द कलर चेंज इन लाईम वॉटर वुड बी क्लिअर टू मिल्की. कॅल्शियम कार्बोनेटमुळं हा जो लाईम वॉटर आहे त्याचा कलर कसा होतो? मिल्की कलर होत असतो. ठीक आहे, पुढचा डी. तर इन द अबो एक्सपेरिमेंट इन्स्टेड ऑफ सोडियम कार्बोनेट विच केमिकल कॅन बी यूज टू गेट सम प्रोडक्ट्स. आता ह्याचं उत्तर कसं लिहिणार? इन द अबो एक्सपेरिमेंट इन्स्टेड ऑफ सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. आपण सोडियम कार्बोनेटच्या जागी काय वापरू शकतो? सोडियम बायकार्बोनेट जर वापरलं तर आपण सेम प्रोडक्ट काय करू शकतो? अचीव करू शकतो. ठीक आहे, पुढं राईट द यूज ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं यूज आपल्याला लिहायचं. ॲसिटिक ॲसिड इज वाईडली यूज इन द, कशामध्ये यूज करतो? कलिनरी आर्ट्स. पाककृतीमध्ये आपण याचा यूज करत असतो. की इन्ग्रेडियंट म्हणून विनेगरमध्ये आपण याचा वापर करत असतो. इट इज यूज इंडस्ट्रियली ॲज अ केमिकल रिएजंट म्हणून आपण सुद्धा याचा वापर करतो. रिएजंट म्हणून सुद्धा वापर करतो फॉर द प्रोडक्शन ऑफ केमिकल कंपाऊंडच्या प्रोडक्शनसाठी. ठीक आहे, इन द मॅन्युफॅक्चरर ऑफ प्लास्टिक अँड इन द फूड इंडस्ट्री ॲज अ प्रिझर्वेटिव्ह अँड फ्लेवरिंग एजंट म्हणून आपण ह्याला वापरतो. फ्लेवरिंग एजंट किंवा प्रिझर्वेटिव्ह एजंट म्हणून आपण ह्याला वापरतो. कुठं? इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, फूड आणि प्लास्टिकसाठी. असा होता हा 2024चा क्वेश्चन पेपर जो की आपण डिस्कस केलेला आहे. क्वेश्चन आहेत. क्वेश्चन कसे येतात? तर मी म्हणत नाही की डायरेक्टली हेच क्वेश्चन येतील तुम्हाला, तर याच्या आधारावरती काही प्रश्न येतात. उदाहरणार्थ आता पहिला प्रश्न आपण अल्टरनेटिव्ह बघितले होते. ह्याच्यात जे अल्टरनेटिव्ह बघितले, पहिलं जे अल्टरनेटिव्ह आहे तर ह्याच्यात काय होतं? तर द SI युनिट ऑफ हीट. काय आहे SI युनिट ऑफ हीट? तर ज्यूल आहे ना, ह्याचं SI युनिट आहे ज्यूल. मग हे उत्तर आहे त्याचं. तर मग आता इथं ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला 4. मग त्या ऑप्शनमध्ये तुम्ही काय करू शकता? जे 3 ऑप्शन शिल्लक राहिले, एक तर ऑप्शन आपलं ह्याचं उत्तर आहे, मग राहिलेले जे 3 ऑप्शन आहेत ना, त्या 3 ऑप्शनचा अभ्यास करायचा चांगला. का? तर पुढच्या वेळेस या 3 पैकी एक प्रश्न परीक्षेला येण्याचा चान्स असतो. म्हणून आपण या ठिकाणी पेपर डिस्कशन करत असतो. मग तुमचे कमेंट येत असतात की हाच पेपर येईल का, तोच पेपर येईल का? मी सांगतो तुम्हाला, बोर्ड परीक्षेचा जो पेपर आहे तर तो कधीच परीक्षेच्या आधी बाहेर येत नाही. तुम्हाला एकदम व्यवस्थित फुल स्ट्रॅटेजीनं, फुल टायमिंगनं तुम्हाला तुमचं पुस्तक, तुम्हाला टेक्स्टबुक चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावं लागतं. त्याच्यानंतरच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विद्या शिक्षक लोक जे आहेत तर ते काय सांगत असतात? तर तुम्हाला अंदाज देत असतात. अंदाज आहे ना, हे 10 प्रश्न आहेत, या 10 पैकी परीक्षेला येऊ शकतं. ते असं नाही सांगत की तुम्हाला हेच 10 परीक्षेला येतील. मग त्यांनी हेच 10 प्रश्न सांगितले. सपोज तुम्हाला 10 प्रश्न सांगितले आणि तुम्ही तेच 10 प्रश्न परीक्षेला करून गेले आणि परीक्षेला ह्या 10 शिवाय दुसरे काही प्रश्न जर आले परीक्षेला, तर मग काय करणार?
त्याच्यामुळं मागच्या सर्व प्रश्नपत्रिकेचं ते ऑब्झर्वेशन केलं जातं आणि मग सांगितलं जातं की कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत. मग कधी कधी सगळेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात तर सगळे दिले जातं, कधी कधी सगळे डायग्राम महत्त्वाचे वाटतात तर सगळे डायग्राम दिले जातात. म्हणून तुम्ही संपूर्ण पुस्तकाचा एकदम काळजीपूर्वक संपूर्ण धड्यांचा स्ट्रॅटेजी सहित अभ्यास करता आला पाहिजे तुम्हाला. एवढी आपली तयारी पाहिजे. हेल्प तुम्ही घ्या अभ्यासासाठी. ठीक आहे. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.